कुणाला दिलं? आम्ही स्मार्ट मीटरच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर वर्षापूर्वी मोर्चा काढला होता। ज्या कंपनींना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपन्यांनी भाजपला चेकनं पैसे दिले, त्या आकडेवारी आम्ही सांगितलेलं आहे। म्हणजे हे काय लोकांच्या हितासाठी नाही आहे। ज्यांनी भाजपला लेखी चेकनं पैसे दिले त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, तेच आता जबरदस्ती करतायत। सरकार काय बोलणार? मला इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये पैसे दिले त्याची आकडेवारी आम्ही सांगितलेलं आहे, कुठल्या कुठल्या कंपनीनं किती दिले, त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी मिळालेले, त्यामुळे ते काय करणार? आणि म्हणून ह्याला गरज नसलेल्या या गोष्टी सरकार आमच्या माती मानते ग्राहकाच्या। आणि आता तक्रारी अशा यायला लागल्यात की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज वाढायला लागली, बिल वाढायला लागलं, मग हे बिल का वाढतंय? असाही प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे। साहेब, उद्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात विराट असा मोर्चा कोल्हापुरात निघणार आहे आणि या मोर्चाचं कशा प्रकारे नियोजन केलं आणि राज्य सरकारला या मोर्चातून काय तुम्ही इशारा देता? गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची भूमिका आहे। कारण की 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय, ज्या महामार्गाची या राज्याला गरज नाही। हेच 1 लाख कोटी रुपये इतरत खर्च करा, विकास कामासाठी खर्च करा, गरजेचं नाही। आणि म्हणून उद्या राजू शेट्टी असतील, मी असो किंवा जिल्ह्यातले सगळे लोक, अगदी सांगली बसून काही लोक येणार आहेत, परभणीतून काही लोक येणार आहेत, हिंगोलीतून, नांदेड, लातूरमधनं सुद्धा काही लोक उद्या प्रातिनिक स्वरूपात कोल्हापूरमध्ये येणार आहेत। आणि ह्या गरज नसलेला महामार्ग रद्द करण्यासाठी आमचा लढा आहे। साहेब, दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांनी असं म्हणले की जे लोक आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतायत, तर शक्तीपीठ महामार्गाला नाही तर महाराष्ट्राच्या विकासाला ते विरोध करतात। त्यांना माझी विनंती आहे की 100 कोटीचे रस्त्याचं पहिलं सांगा म्हणावं आणि शासनाला सांगून एखादा 1000 कोटी रुपये बाबा शहरातल्या मतदारसंघासाठी आणा म्हणावं। तेवढं काम तुम्ही गेलं तर मी हत्तीवरनं मिरवून काढतो म्हणा तुमचे। 1000 कोटी रुपये आणून शहरातले रस्ते तेवढे दुरुस्त करा म्हणा। मोर्चात शेतकरी किती सहभागी होतात हे बघा। खरे नाही, हजारो, आता आम्ही 7 बारा घेऊन यायला लावतो उद्या। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।